शिवकला महोत्सव हा वांगणी शहरातील नवोदित कलाकारांसाठी आणि तमाम वांगणीकरांसाठी ठरलेली एक पर्वणीच आहे. श्री प्रसाद परब फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा वांगणी यांच्या माध्यमातून दरवर्षी शिवकला महोत्सवाचे आयोजन केलं जात आहे. या महोत्सवाची उत्सुकता चिमुकल्यांसह सर्वांना लागलेली असते. विद्यार्थी, महिला वर्ग तसेच ज्येष्ठांचा यामध्ये उत्साहाने सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील तमाम वांगणीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा शिवकला महोत्सव संपन्न झालाय. यावेळी अनेकांनी शिवकला महोत्सवाला शुभेच्छा देत आयोजकांचं कौतुक केलंय. याच शिवकला महोत्सवाच्या आयोजन, नियोजन आणि एकंदरीत कार्यक्रमाविषयी विद्यार्थी, महिला भगिनी तसेच ज्येष्ठांनी मांडलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. ॲक्च्युली हा जो प्रोग्राम होता तो ओव्हरऑल खूप छान होता. खूप छान वाटलं की सगळ्या मुलांनी आणि मोठ्या लोकांनी पार्टिसिपेट केलं. प्रत्येकाने, सगळ्या मुलांनी आपलं टॅलेंट शो केलं आणि सगळ्यांनी आपलं कॉन्फिडन्स लेवल वाढवून सगळ्यांनी आपले जे शो केलं आहे त्याच्याबद्दल मला खरंच खूप छान वाटलं. आणि प्रसाद परब सर दरवर्षी हे जे प्रोग्राम आहे ते ऑर्गनाईज करतात आणि खूप छान प्रकारे असतो. प्रत्येक जण प्रत्येक फील्डमधून येतो आणि स्वतःचं जे टॅलेंट आहे ते शोकेस करतं. म्हणून खूप छान वाटलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूप छान होता. थँक्यू. मुंबईतला मी एक साधा गिरणी कामगार. गिरणी धंद्यामध्ये काबाड कष्ट करताना मुंबईपासून दूर असलेल्या वांगणी शहरामध्ये मी स्थायिक झालो. आज जवळजवळ 45 वर्ष झाली मला या वांगणी शहरामध्ये. परंतु या शहरामध्ये कोकणातून आलेली एक व्यक्ती प्रसाद परब यांनी यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासासाठी जे जे केलं ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहून मी स्वतः आतर्क झालो. एक सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखासाठी झडणारी व्यक्ती, ज्याप्रमाणे कोरोनामध्ये आज कित्येक घरामध्ये त्यांनी घास अन्न बनवले, अशा व्यक्तीसाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांनी ह्या गावाचा शैक्षणिक विकास, सांस्कृतिक विकास घडावा यासाठी त्यांनी जे अफाट त्यांच्या मुलांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट घेतले त्या कष्टाला माझ्याकडून सन्मानाचा, मानाचा मुजरा अर्पण करतो. धन्यवाद. मी प्रसाद परब यांच्या शिवकला महोत्सवाला मी आज हजेरी लावलेली आहे. मी एक पालक म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. या कार्यक्रमामध्ये माझ्या मुलींनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे नियोजनही अतिशय खूप चांगले आहे आणि प्रसाद परब जे या अशा प्रकारचे जे कार्यक्रम राबवतात, या कार्यक्रम राबवल्यामुळे मुलांच्या व्यक्तिविकासामध्ये चांगल्या प्रकारे परिणाम होत आहे व मुले चांगल्या दृष्टिकोनातून, चांगल्या विचारातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि प्रसाद परब जे अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम राबवतात त्यांचा मी पाल्य म्हणून त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि त्यांनी भविष्यात असे चांगले प्रकारचे कार्यक्रम पुढे न्यावे हीच सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. खूप छान वाटतंय आणि हे वर्ष तिसरं आहे. खूप छान वाटलं. सर्वजण उत्साहाने भाग घेतात त्याच्यामध्ये. लहान मुलं, लेडीज सर्व येऊन, जेंट्स सुद्धा येऊन सपोर्ट करतात लेडीजला. त्यामुळे सगळं कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडतंय आणि आणखी वर्ष पार पडावे हीच अपेक्षा आहे. मला खरंच हा प्रोग्राम खूप 3 वर्ष मी सतत येते आणि आपली नवीन इथे स्कूल पण काढली. त्यामुळे मी पहिल्याच वर्ष वांगणीमध्ये प्रवेश केलेला. मी ठाण्यामध्ये राहत होती. वांगणीमध्ये आल्यापासून मला खरंच हा प्रोग्राम आवडत चालला आणि 3 दिवस माझ्या स्कूलची मुलं पण आणि माझी स्वतःची मुलं पण त्याच्यामध्ये एन्जॉय करतात. आणि हा खरंच त्यांनी जो लहान मुलांना दिला आहे प्रोत्साहन, ते मला खरंच खूप आवडतं आहे आणि असंच त्यांना माझ्याकडून आशीर्वाद आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देत आहे. हो, डेफिनेटली. आजच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टीची खरंच खूप गरज आहे. कारण जसे जसे लोक आणि जी मुलांची जी मेंटॅलिटी आहे आताची, जी म्हणजे भरपूर आजकालचे काय झाले, सोशल मीडियामुळे ना लोकांची जी म्हणजे थिंकिंग असते ना ती सगळी म्हणजे एकदम वेगळीच होत चालली आहे. बट आता छत्रपती शिवाजी महाराजांचे जे म्हणजे त्यांचे जे विचार होते त्यांची आजच्या पिढीला भरपूर गरज आहे. आणि असेच प्रोग्राम वांगणीमध्ये होणे आणि म्हणजे असंच कंटिन्युअसली कोणी ना कोणी असं ऑर्गनाईज करून मुलांना पुढे घेऊन आणि ह्या सगळ्या गोष्टी फोकस करणं फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच. खरंच तो प्रतिसाद म्हणजे महिलांना घरात राहून खूप कंटाळा येतो. गावचं हे शेवटी गाव आहे. इथे आपल्याला पुढे नुसतं घरात भाकरी चपाती ह्याच्यामधल्या पुढची वाटचाल नसते. ह्याच्यामध्ये क्रांतीमुळे त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळालं. पैठणी मिळण्यासाठी आपण खास आवडीने तिथेपर्यंत पोचतो आणि त्यामुळे तर खरंच मला तो प्रोग्राम खूप आवडला. एन्जॉय केला मी पण. खरंच धन्यवाद आहे. थँक्यू. कार्यक्रम चांगला. आता माझ्या नातूला शाळेत तिथे घेऊन आले मी. कार्यक्रम चांगला आहे, अच्छा आहे, तसं काही नाही आहे. प्रसाद परब फाउंडेशन हे सगळ्यात मोठं आणि खूप सुंदर असं महोत्सव आहे.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सगळ्या स्पर्धा आयोजित करतात. यासाठी आम्ही सगळे पालक तसेच मित्रपरिवार आणि सगळे विद्यार्थी त्यांचे खूप ऋणी आहोत आणि खूप सारे धन्यवाद आहेत त्यांना, कारण त्यांनी अशा मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करतात, मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमांमध्ये प्रसाद परब फाउंडेशनमध्ये त्यांनी सगळ्या कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रोत्साहन देतात. विद्यार्थ्यांची कला जाणून घेण्यासाठी त्यांनी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा मोठमोठ्या वेगवेगळ्या स्पर्धा ते आयोजित करतात. त्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि अशीच पुढे सेवा चालू राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. Like, comment, share and subscribe.